महाराष्ट्र सरकारने यावर्षी अत्यंत आनंद दाखवलेला आहे आमच्या वारकऱ्यांच्या बाबतीत। मात्र आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब एकनाथजी मात्र त्या ठिकाणी शिंदे साहेबांनी वारकऱ्यांच्या नव्हे तर 75% अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही। यावर्षी निर्मल वारी करता 2.25 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत। महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे की जो काही दौंडचा कत्तलखाना होता तो बंद करण्याचं मात्र घोषित केलं आणि वारकऱ्यांना आनंद झालेला आहे आणि संपूर्ण प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचं कबूल केलं होतं। आता आमच्या सगळ्यांच्या नोंदण्या सरकारकडे गेलेल्या आहेत। ही उपाधी एकच आहे, सद्गुरू श्री निवृत्तनाथ महाराजांचं नामस्मरण केल्यानंतर संपूर्ण थकवा हा दिसेनासा होतो आणि जीवनाला शरीराला आनंद मिळतोय। फक्त त्यांचं नामस्मरण जर मुखामध्ये आलंय, नाम घेता वाटच आली यज्ञ पाऊला पावली या न्यायाप्रमाणे संपूर्ण वारकरी हा ज्ञानोबा तुकोबा यांचं नामस्मरण करून निवृत्तनाथ महाराजांच्या सोबत संतांसोबत जातोय। त्याला थकवाच काय, जीवनामध्ये भूक सुद्धा लागत नाही असा त्याचा एक अनुभव, पण तोही अनुभव हा वारीत आल्यानंतरच मिळतोय। पालखी आता 18 तारखेला एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पोहोचेल। म्हणजे 28 दिवसाचा हा सगळा प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये अतिशय उत्साहानं हा जो सोहळा आहे हा भक्तगण सगळे आनंदाने साजरा करतात। मी या निमित्तानं असं म्हणेल का हा सुख सोहळा स्वर्गी नाही, तितका आनंदात हा सोहळा या ठिकाणी साजरा होतोय। साधारणतः वारीमध्ये लगभग एक 40, 45, 50 हजाराच्या आसपास लोक आहेत। नगरपूर्ण हा सोहळा जवळपास लाखभर लोकांपुढे जातो। मी 30 ते 40 वर्षापासून पंढरपूरला जात असतो, पण माझी दर महिन्याची वारी त्र्यंबकेश्वरची आहे। पंढरपूरची कार्तिकी आषाढी वारी चालू आहे, आळंदीची वारी चालू आहे। पण मला खूप आनंद वाटतो, त्याच्यातला खूप अनुभव आला आहे मला त्याच्यामधला। संतांची सेवा ही खूप मोठी सेवा आहे, ही पुढच्या पिढीला अशी लाभो हीच माझी इच्छा आहे, बाकी काही नाही। संत म्हणजे एक देवाचं ठिकाण आहे। संत म्हणजे संताची जी वारी चालली आमची पंढरपूरला ही संत निवृत्तीदादांची पालखी आहे। आम्ही त्र्यंबकेश्वरपासून तो पंढरपुरापर्यंत चाललो आणि अगदी आनंदात चाललो। खाणं पिणं अगदी व्यवस्थित, ताजे पाणी, ताजा स्वयंपाक अगदी आनंदामध्ये आहे। हां, कुठली अडचण आली नाही। हां, आणि आता सुखात खुशाल चाललो। बोल, एवढा आनंद कुठंच नाही, कारण का काहीच नाही। हातपाय दुखायचे ते बंद होऊन गेले, बाकीचं काहीच नाही। 25 वर्ष झाली मला, काय हातपाय दुखते नाही, काय नाही मनके दुखत बेल्ट लावून कवायना चाललोय आम्ही। 25 वर्षामध्ये एकदम आनंद आहे सगळ्यांमध्ये आणि देवना नाहीच राहत असते मी। माऊली निवृत्तीनाथ। सरकार
त्या ठिकाणी जे राज्य शासन करते महाराष्ट्र राज्याचे बसलेले, मला वाटतंय त्यांनी ह्या शेतकरी राजासाठी खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचे विषय घेतले गेले आहेत. मग पाणी असेल, वीज असेल, शेतीला योग्य तो भाव असेल, असे जे शेतकरी, ज्या शेतकऱ्यामुळे हा देश चालतो, त्या शेतकऱ्याचे जर प्रश्न सुटले गेले, मला वाटतं तुमचं फुकट शासनाचं आम्हाला काही नको, पण जे आम्हाला जे गरजेचं आहे, म्हणजे वीज आम्हाला गरजेची आहे, त्यानंतर आम्हाला रस्ते गरजेचे, पाणी गरजेचे, हे जर शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं तर बळीराजा निश्चित सुखावेल. आणि मला आशा आहे का निश्चितपणे या राज्याचं, महाराष्ट्र शासनाचे निश्चित निर्णय आणि धोरणं या शेतकऱ्यांच्या हितासाठी असतील आणि पांडुरंग त्यांना सद्बुद्धी देवो, हीच मी पांडुरंगाकडे विनंती.